हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे राईस मेथीचे पकोडे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिजलेला भात आणि मेथीची भाजी। आता मेथी भाजीला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मेथीचं पेस्ट बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला जो शिजलेला भात आहे त्याला देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे पेस्ट तयार झालेली आहे। बाउलमध्ये मी मेथीचा पेस्ट आणि शिजलेला भाताचा पेस्ट काढून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे गहूचं पीठ, चवीनुसार मिरची पावडर ऍड करायचं आहे, हळदी पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यात अजवाईन ऍड करायचं आहे। आता ऍड करायचं आहे तीळ आणि गार्लिक पेस्ट आणि कोथिंबीर। आता सगळं ऍड करून झालेलं आहे। आता आपल्याला मिश्रणला एकत्र करायचं आहे। मिश्रण हे घट्ट होत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। आता मी गॅसवर ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिश्रण हे पूर्णपणे एकत्र करून झालेलं आहे आणि आता ऑइल सुद्धा गरम झालेलं आहे। तर मी आता पकोडे बनवायला सुरुवात करते आहे। माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हे पकोडे बनवत असताना यामध्ये मेथीचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं, कारण मेथीचं प्रमाण हे जास्त घेतलं तर पकोडे हे थोडे कडू लागणार, त्यामुळे मेथीचं प्रमाण हे कमी घ्यायचं। आणि कुणाकडे जर मेथीची भाजी नसेल तर तुम्ही सुकलेली मेथी पण यामध्ये टाकू शकता। तर त्याचं यूज कसं करायचं, तर त्याला आधी गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आणि मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं, तसं पण तुम्ही करू शकता। पकोडे आता शिजून तयार झालेले आहेत। तर मी आता त्यांना ऑइलमधून बाहेर काढते आहे। पकोडे रेडी झालेले आहेत। तुम्ही याला टोमॅटो केचप सोबत पण खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बाय।